सुद्धा माझी हीच मागणी आहे की कॉन्ट्रॅक्टरसाठी काहीतरी कामं काढू नका, कॉन्ट्रॅक्टरची धन व्हावी आणि त्यांच्या माध्यमातून पुन्हा यांना काही मिळावं म्हणून ज्या गोष्टींची आत्ता आवश्यकता नसेल तर ती कामं थोडी पुढे ढकलून पहिली जी गरज आहे त्या गरजेनुसार हा अर्थसंकल्प असला पाहिजे। नुसती मोठमोठी रस्त्यांची कामं काढू नका, मोठमोठ्या कॉन्ट्रॅक्टरसाठी ही कामं तुम्ही काढू नका की जेणेकरून पुन्हा एकदा राज्याला तुम्ही कर्जबाजारी कराल आणि तुमचं इप्सित साध्य कराल, तर असं काही आम्ही होऊ देणार नाही। अजूनही अर्थसंकल्प सादर व्हायचा आहे, तो झाल्यानंतर विस्ताराने मला काय बोलायचं ते मी बोलेन। हां, दुसरी गोष्ट की जसं शेतकरी हा एक भाग आहे तसंच शहरी भाग आहे। खास करून मुंबईमध्ये आम्ही काल मागणी केली आणि ते अशासकीय जे हे येतं आहे विधेयक ते येतच आहे की मुंबईमध्ये मराठी माणसाला 50% राखीव जागा घरांसाठी मिळाल्याच पाहिजे आणि तसंच SRAसाठी आता खाजगी बिल्डर सगळ्या काही गोष्टी अदानीला देण्याचं काम एक घाट घातला जातोय, तर ते केवळ सर्व काही अदानींचं असं न होता SRAची जी एक कंपनी आम्ही स्थापन केली होती शिवशाही प्रकल्प वगैरे, त्याच्यामध्ये थेट सरकारकडनंही कॉन्ट्रॅक्ट दिली जात होती, पण त्याच्यामध्ये व्यवस्थित टेंडर काढून सेटिंग करून नाही, तर ती सुद्धा घरं देण्याची जबाबदारी सरकारने घ्यायला पाहिजे। कारण आता झोपडपट्ट्यांमध्ये सुद्धा काही बहुमजली झोपडपट्ट्या उभ्या राहायला लागले, तर त्याच्यात पात्र अपात्र हा सगळा जो काही घोळ आहे ह्याच्यावरती सुद्धा सरकारकडनं व्यवस्थित एक तोडगा काढला जावा आणि शहरी नागरिकांना सुद्धा स्वतःचं हक्काचं घर मिळालं पाहिजे। मी परत सांगतो की मुंबईमध्ये विशेषतः मुंबईमध्ये इतर शहरात तर आहेतच, पण मराठी माणसासाठी 50% राखीव घरे असलेच पाहिजे। ठीक आहे, मी अर्थसंकल्प झाल्यानंतर आणखीन बोलेन। आता नाही दूध उत्पादक आहेत, कांदा उत्पादक आहेत, याच्याबद्दल मी नंतर बोलेन, पण त्यांच्यासाठी म्हणूनच सांगतो की सगळे उत्पादक शेतकरी आहेत, त्यांना एकतर त्यांचं मरण होऊ देऊ नका, केवळ कॉन्ट्रॅक्टर जोमात आणि शेतकरी कोमात असं होऊ देऊ नका, एवढीच माझी विनंती आहे। आणि बजेट सादर झाल्यानंतर मी पुन्हा आपल्याशी बोलेन। धन्यवाद।